हॅलो, मी तंबडी चटणी बनवत आहे. बघा कशी बनवायची तंबडी चटणी. कांदा कापलाय बघा, टमॅटो कापले, मिरच्या टाकल्यात, लसूण टाकलाय, मीठ टाकलं आणि त्याला शिजवायला लावलं आहे. शिजवायला ठेवले बघा गॅसवर. जरा फास्ट, नंतर स्लो करायचा गॅस, बारीक. पूर्ण हलवून झाल्यावर बघा पूर्ण हलवायचा खालून वरून. बघू शकता मी हळूहळू हलवते, कारण का 3 गॅस चालू आहेत माझे, तर इथं जमत नाही. माझं छोटासा जागा आहे, तर बघू शकता तुम्ही. नंतर ही चटणी मिक्सरमध्ये बारीक एकदम बारीक पण नाही, एकदम जाडी पण नाही, वाटून घ्यायची. आणि याला राई आणि कढीपत्त्याची फोडणी द्यायची. नंतर डोसे बनवायचे, मग खोबऱ्याची चटणी बनवायची. खोबऱ्याची चटणी पण दाखवते तुम्हाला. पीठ आणलं ह्या कंपनीचं बघा, रत्नम यस कॅफी. बघा कुठली कंपनी ते वाचा तुम्ही. हे बघा, आणि बघा याच्यात काढलं, टोपात काढलं आणि मीठ टाकलं. बघा, आणि असं हलवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून मग डोसे बनवायचे. नंतर दाखवते तुम्हाला डोसे कसे करायचे ते. बघा एकजीव करून घेतलं, कसं झालंय बघा बॅटर. पहा एकजीव करून घेतला आहे. आता माझ्या हातात मोबाईल, तर टोप हालतोय, फिरतोय गोल गोल. वाव, असं घेतलंय एकजीव करून. बघा कसं एकजीव झालं, नरम झालं शिजवून, नरम झालं एक शिजवून. बघा, तर मी गॅस बंद करते. बघा हे अख्खं नारळ घेतलं आहे, फोडून धुवून स्वच्छ करून. आता त्याचे बारीक तुकडे करून मिक्सरमध्ये ग्राइंडर करायचे. त्याच्यात मिरची, लसूण आणि मीठ टाकून वाटायचं. आणि सफेद डाळ, व्हाईटवाली सफेद डाळ म्हणतात ना, इंग्लिशमध्ये व्हाईट बोलतात. मी व्हाईट बोलते, सफेद बोलते, दोन्ही पण. आणि तंबाड्याची चटणी पण बघा वाटून झाली, मिक्सरमध्ये वाटली, थंड करून मिक्सरमध्ये वाटून घेतली. पहा, आता डोसे बनवायचे आणि खोबऱ्याची चटणी वाटणार आता मिक्सरमध्ये. मिरची आणि लसूण टाकले, आता मीठ टाकते आणि हे खोबरं आणि ग्राइंडर करून घेणार मिक्सरमध्ये वाटून. बारीक म्हणजे मीडियम बारीक, जाडसर. बघा मीठ पण टाकले, तुम्हाला पाहिजे तसं मीठ टाका. मला जसं लागलं तसं मी मीठ टाकले चवीप्रमाणे. आता बघू शकता का तुम्ही, मी सफेद डाळ पण टाकते, याला म्हणतात व्हाईट डाळ. आता मी हे बघा टाकते मिक्सरमध्ये. खोबरं पण वाटून झालं आहे, जेवढी पाहिजे तेवढी. बघा अशी जाडसर वाटली बघा चटणी, बघू शकता तुम्ही, खोबऱ्याची चटणी. आता याला राई आणि कढीपत्त्याची फोडणी द्यायची. पहा, गॅस पेटवलाय. आता गॅसवर फोडणी देण्यासाठी ही वाटी ठेवते. आता याला काय म्हणतात ते तुम्हाला माहिती. आणि बारीक करते गॅस. बघू शकता तेल पण टाकले, तापायला ठेवले गॅसवर. तर मी एकटीच व्हिडिओ काढायला आहे, तर मी बंद करून काढते व्हिडिओ. राई टाकते, 2 चम्मच टाकली बघा राई. तडतडली, 2 चम्मच टाकली राई. आणि कढीपत्ता बारीक करा, गॅस अंगावर उडेल. त्याला हलवून घ्या मस्तपैकी. तडतडली राई ती.
मस्त तडतडू द्या. थोडा गॅस फास्ट करा म्हणजे चांगली तडतडेल. बघू शकता कशी तडतडली बघा. कशी छानपैकी तडतड 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 राई उड्या मारायला लागली. कढीपत्ता पण खेळायला लागलाय बघा कसं मस्त. बघू शकता. आणि गॅस बंद करून लगेच फोडणी द्यायची आणि डाळीला दोन्ही याला टाकायचे. लगेच झाकण लावायचं. आता तेल थोडंसं कांद्याला लावायचं बघा आणि तव्याला लावून घ्यायचं. मस्तपैकी तव्याला लावून घ्यायचं. इकडे चटणी पण तयार. फोडणी देऊ खोबऱ्याची आणि तांबडीची चटणी पण तयार. सांबार वगैरे नाही करत. तर आता डोश्याची तयारी. हे बघा मीच मोबाईल धरते तर पूर्ण टोप हालतोय तर समजून घ्या. तर हे बघा 2 चम्मच टाकायचे. असा डोसा करायचा मस्त. ज्याला बारीक पातळ करायचा असेल त्यांनी 2 चम्मच टाकायचे. असा मस्तपैकी डोसा तयार. वाव. तर या खायला गाईस. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. असा झालाय बायला डोसा मस्तपैकी छान. पडली उलट. लगेच झाकण लावायचं. बघू शकता. हे बघा झाकण लावायचं लगेच. वाव चिकन पुलाव मसाला. वाव काय भारी मसाला झालाय गाईस. बघा खा बरं. एवढं टेस्टी 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 काय मसाला करते मी मस्त. काय करता आचार्याला. एवढी भारी आचार्य आहे ना मी इथं. वाव वाव वाव. चिकन 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 धुवून द्या पटकन. वाव वाव वाव.